नमस्कार, आपण पाहत आहोत खानदेश प्रभात। जैन हिल्स येथे सुरू असलेल्या हायटेक शेतीचा नवा हुंकार या शेतकरी अभ्यास दौऱ्यात देशभरातील शेतकरी भेट देत असून माहिती जाणून घेत आहेत। शेती करत असताना मधमाशी पालन हा शेतीपूरक उत्तम व्यवसाय होऊ शकतो। शेतीबरोबर हा व्यवसाय केल्यास शेतकऱ्याला वर्षाकाठी चांगले उत्पन्न मिळते। मधमाशी पालन व्यवसाय सुरू करायचा असल्यास बाजारात तयार पेटी मिळत असून त्यासोबत 40,000 पाळीव मधमाशा असतात। ही पेटी शेतात ठेवल्यास मध विक्रीतून शेतकऱ्याला वर्षाकाठी चांगले उत्पन्न मिळवता येऊ शकते। आपण मधमाशी प्रोजेक्ट बघतोय, त्यामध्ये आपण शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्याच्या हेतूने मधमाशी पालन करणे गरजेचं आहे। जसं आपल्या आजूबाजूच्या एरियामध्ये मधमाशी नाहीशी होत चालली, फुलपाखरू नाहीसं होत चाललं, त्यामुळे आपल्या उत्पन्नावर घट पडते। शेतकऱ्यांचं उत्पन्न जवळपास 40 ते 50% कमी यायला लागलं आहे। फ्लावरिंग भरपूर दिसते, पण फ्लावरिंग मधमाशांच्या पॉलिनेशनमुळे फ्लावरिंग खाली पडत चालली। तर त्याचं व्यवस्थित पॉलिनेशन होण्यासाठी मधमाशी पालन गरजेचं आहे। जसं आपण वेगवेगळे क्रॉप लावत असतो, कलिंगड, आंबा किंवा डाळिंब लावत असतो, या क्रॉपचे आपण हॉर्टिकल्चरचा कोणताही क्रॉप असो, त्या क्रॉपसाठी आपल्याला पॉलिनेशनची गरज असते। ते पॉलिनेशन व्यवस्थित होणार तर जवळपास 40 ते 50% आपलं उत्पादन वाढणार। ते आपण ॲपिस मेलिफेरा जे पाळीव मधमाशी म्हणतो, या मधमाशीचा वापर करून आपण एकरी 2 ते 3 पेट्या ठेवून तिथलं उत्पादन घेऊ शकतो। यामध्ये मधमाशीची पेटीची संख्या जवळपास 40,000 पर्यंत मधमाशा येणार। त्यामध्ये 8 फ्रेमा असणार। 8 फ्रेमांमधून जे मधमाशीचं कार्य असतं त्यामध्ये 3 प्रकारच्या मधमाशा असतात, राणी माशी, कामकरी माशी, द्रोण माशी। राणी माशी अंडी देणार, बाकी कामकरी माशी जे पॉलिनेशनचं काम करत असतात त्याबरोबर नेक्टर पोलन जमा करणार, प्लसमध्ये आपलं ॲडव्हान्स आपलं उत्पन्न वाढणार। जसं आपण मधमाशीची पासून शहद घेणार, त्याचं आपल्याला एक्स्ट्रा बेनिफिट होणार। जवळपास वार्षिक आपल्याला 40 ते 50 किलोपर्यंत आपल्याला ॲपिस मेलिफेरा या नावाची मधमाशी उत्पन्न देत असते। एका पेटीमागे जवळपास 15 ते 20,000 रुपये वार्षिक आपल्याला पेटीपासून मिळणार। जसं आपण पेटीला हात न लावतात, फक्त आपल्याला सकाळ संध्याकाळ तिला चेक करावं लागेल। फक्त आपलं तेवढं कार्य करत असताना वार्षिक ते आपल्याला 15 ते 20,000 रुपयापर्यंत ते स्वतः मधमाशीचं उत्पन्न देणार। आणि आपलं एक्स्ट्रा पॉलिनेशनमुळे जे उत्पन्न वाढणार ते अलगचं आपलं बेनिफिट असणार। म्हणजे बी वेलचा वापर करू शकतो। जे बी वेल आहे आपली, या बी वेलचा वापर करून आपण मधमाशी व्यवस्थितपणे हँडल करू शकतो। जसं आपल्या चेहऱ्यावरती ते डंक करणार नाही, आणि जे आपण कापड वापरतो, ड्रेस वापरतो, त्या ड्रेसच्या साहाय्याने आपण त्याला हँडल करू शकतो। शेती करत असताना शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे। नवनवीन तंत्रज्ञान, हायटेक यंत्रसामुग्री याचा वापर करून शेतीचे उत्पन्न तर वाढतेच, परंतु शेतकऱ्यांनी शेतीबरोबर शेतीपूरक व्यवसाय केल्यास त्यांना नक्कीच फायदा होईल। हेमंत पाटील, खानदेश प्रभात, जळगाव।